बाळ झाल्यावर मला पण असा प्रश्न पडला होता, म्हणून मी खूप सारा रिसर्च करून काही इसेन्शियल गोष्टी ज्या आपल्या बाळांना लागतात याची एक मस्त लिस्ट तयार केली आहे। हीच इसेन्शियलची लिस्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचसोबत हे सगळं सामान एका छोटूशा डायपर बॅग मध्ये कसं ऑर्गनाइज करायचं हे पण आपण बघणार आहोत। नमस्कार, मी श्वेता। तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी थँक्यू। मी दर आठवड्याला प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी आणि सेल्फ केअर या सगळ्या जीवन आवश्यक स्किल्स तुमच्यासोबत इंटरेस्टिंग आणि इझी टू फॉलो स्टेप्स मध्ये शेअर करणार आहे। आता वळूया मेन टॉपिक कडे। तर ही आहे माझ्या मुलीची डायपर बॅग इसेन्शियल लिस्ट। तुम्ही बघताच आहेत की ही लिस्ट मी काही कॉमन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केली आहे। वन बाय वन आपण त्या कॅटेगरीज बघूया। पहिली कॅटेगरी आहे डायपर चेंजिंग पाउच। हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। यामध्ये 2 ते 3 डायपर्स, वाइप्स, डायपर क्रीम, खराब झालेले डायपर डिस्पोज करण्यासाठी छोटीशे बॅग्स। तर कधी पण डायपर चेंज करायचं असेल तर फक्त हा रेडी डायपर पाउच घ्यायचा आणि जायचं। पूर्ण बॅग पण घेऊन जायची गरज नाही। सेकंड कॅटेगरी आहे क्लोथ चेंजिंग पाउच। या पाउच मध्ये बेसिकली बाळाचा एक कपड्यांचा सेट ठेवायचा। त्याचा टी शर्ट, त्याचे बॉटम, इनर, बाळ एकदम लहान असेल तर त्याचं टोपडं, सॉक्स, मिटन्स असं सगळं मिळून एक सेट या पाउच मध्ये ठेवायचा। तर दूध पिल्यानंतर बाहेर काढण्याची शक्यता असते, अशा लहान बाळांचे 2 सेट तरी या पाउच मध्ये ठेवायचे। कपड्यांची साईज लहान असल्यामुळे जास्त काही ते जागा घेणार नाहीत। थर्ड कॅटेगरी आहे कपड्यांच्याच रिलेटेड। तर ह्याच्यामध्ये पहिलं बाळाच्या अंगावर घालायसाठी एखादं कॉटनचं ब्लँकेट घ्यायचं। सीझन अनुसार ते ब्लँकेट गरम असायला हवं का साधं पातळ कॉटनचं असायला हवं हे आपण ठरवायचं। त्याचप्रमाणे डायपर चेंज करण्यासाठी लागणारं एखादं दुपटं, म्हणजे मुलाचे 2 हँकी, एक मीडियम साईज नॅपकिन आणि बिब। जर बाळ लहान असेल तर या सगळ्यामध्ये एक-एकचा काउंट वाढवायचा। आणि रबर शीट पण कॅरी करायची, म्हणजे सरफेसवर आधी रबर शीट घालून मग दुपटं घालून मग त्याच्यावर बाळाला डायपर चेंज करू शकतो। फोर्थ आहे फूड रिलेटेड। आता मुलाच्या वयानुसार त्याचं दूध, खाऊ का जेवण खायचं हे येणार। त्याचं वॉटर बॉटल आणि एक छोटासा चमचा। नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅटेगरी मेडिसिन किट। ह्याच्यामध्ये वॉमिटिंग साठी आणि गॅस साठीचं औषध ठेवायचं। त्याचसोबत जर मुलाचे काही रेग्युलर औषधं चालू असतील तर ते सुद्धा ठेवायचे या किट मध्ये। आणि सोबतच 2 मेजरिंग कॅप्स ठेवायचे। लास्ट कॅटेगरी मिसलेनियस। यामध्ये सॅनिटायझर, टिश्यू पेपर, 2 एक्स्ट्रा कॅरी बॅग्स जे कशालाही कधी पण यूज करता येतात। आणि लास्ट अँड नॉट द लिस्ट बाळाचं एखादं टॉय किंवा बुक। हे सगळं इसेन्शियल्स ठेवण्यासाठी मार्केटमध्ये भरपूर टाइप्सचे रेडीमेड डायपर बॅग्स मिळतात, पण मी या डायपर बॅग न वापरता डिकॅथलॉनची स्मॉल हायकिंग बॅग वापरते। मी हीच हायकिंग बॅग का निवडली आणि रेडीमेड डायपर बॅग का नाही यूज करत ह्याची कारणं मी पुढे व्हिडिओ मध्ये सांगितली आहेत, ते एकदा नक्की बघा। आता या सगळ्या गोष्टी कशा ऑर्गनाइज करायच्या बॅग मध्ये ते दाखवते। पहिले म्हणजे डायपर चेंज पाउच आणि क्लोथ चेंज पाउच हे 2 सेपरेट पाउचेस बनवायचे आणि हे दोन्ही मेन कंपार्टमेंट मध्ये ठेवायचे। डायपर चेंज पाउच सोबत दुपटं आणि रबर शीट पण ठेवायचं। आणि खाणं ठेवायचं, वॉटर बॉटल ठेवायची, खाण्याच्या बॉक्स सोबत टिश्यू पेपर पण ठेवायचा। हे झालं मेन कंपार्टमेंट मध्ये। आता हँकी, नॅपकिन, बिब, मेडिसिन किट, सॅनिटायझर ही एका छोट्या कंपार्टमेंट मध्ये ठेवायचं की जे कोणालाही इझिली सापडू शकतं। मोस्टली मेडिसिन्स हे ट्रान्सपरंट बॅग मध्ये ठेवायची। आणि सगळ्यात वर बाळाला अंगावर घालायला ब्लँकेट आणि त्याचं फेवरेट टॉय किंवा बुक। स्टार्टिंगला म्हटल्यासारखं आपल्याला मोठ्या बॅगा घेऊन फिरायला आवडत नाही। लहान मुलांच्या वस्तू ठेवण्याची बॅग असली तरी पण ती आपण स्वतः कॅरी करतो, सो ती कम्फर्टेबल असावी कॅरी करायला, कारण की ती आपण कुठेही कधीही कॅरी करतो। सो मी ही डिकॅथलॉनची हायकिंग बॅग का निवडली बरं? कारण हायकिंग बॅग असल्यामुळे ती लाईट वेट आहे आणि तिथेच तिने माझं पहिलं चेकबॉक्स टिक केलं। बॅग लाईट आहे पण स्ट्रॉंग आहे, क्वालिटी खूप छान आहे। गेली 2 वर्षे ही बॅग मी वापरते आणि बॅगेला काही झालेलं नाहीये। इट इज लो ऑन मेंटेनन्स। खराब झाली की डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकायची, काहीही होत नाही। प्राइसचा विचाराल तर ही मला 299 रुपीजला पडली। अक्षरशः 300 रुपयाची ही बॅग आहे। क्वालिटी बघता 300 रुपयाची ही बॅग वर्थ आहे असं मला वाटतं। मी मुद्दाम ही बॅग ब्लॅक कलरची घेतली, म्हणजे एकदा डायपर बॅग म्हणून हिचं काम संपलं तर ही बॅग कोणीही कुठेही कशासाठीही इझिली यूज करू शकतं। माझ्या नीड्ससाठी ही बॅग एकदम परफेक्ट आहे। तुम्ही कुठली डायपर बॅग यूज करता मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्हाला वाटत असेल श्वेतानी रेडीमेड डायपर बॅग का बरं घेतली नाही? नंबर 1 कारण होतं माझ्या मुलीने कधी बॉटल्स वापरले नाही, म्हणून मला अशा इन्सुलेटेड बॉटल कंपार्टमेंटची गरज
गरज नव्हती. दुसरी, पर्सनली मला त्या बॅग्स थोड्या मोठ्या आणि स्टिफ वाटल्या, ज्याच्यामुळे त्या अनकम्फर्टेबल वाटत होत्या. मला काहीतरी लाईट वेट आणि फ्लेक्झिबल बघायचं होतं. किमतींचं विचाराल तर मला त्या एक्सपेन्सिव्ह वाटल्या. ही बॅग एकदा माझी मुलगी डायपर घालायचं बंद केलं तर वापरणार नव्हते, तर त्या हिशोबाने स्पेशली डायपर बॅगमध्ये इन्व्हेस्ट करूयात अशी गरज नाही वाटली. अजून मेन कारण, मला लो ऑन मेंटेनन्स अशी बॅग हवी होती. बरं, हे सगळे माझे पर्सनल ओपिनियन्स आहेत. मे बी तुम्ही आता रेडीमेड डायपर बॅग वापरतही असाल आणि त्या तुमच्यासाठी खूप छान काम करत असतील. कम्प्लिटली पॉसिबल, कारण आपण दोघी वेगळे आहोत, आपले लाईव्ह वेगळे आहेत. सो आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की डायपर बॅगमध्ये नक्की काय काय ठेवायचं आणि ते कसं ठेवायचं. आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला डायपर बॅग पॅक करायची असेल तर ही इसेन्शियलची लिस्ट तुम्ही पुन्हा बघा आणि मग तुम्ही तुमची डायपर बॅग पॅक करा. किंवा फ्युचरमध्ये रिफर करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोडही करून ठेवू शकता. तुम्ही जर व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर पटकन कमेंटमध्ये एक स्माइली पाठवा. आता भेटूया या व्हिडिओमध्ये.